अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 30 ऑगस्ट. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे पहाटे 3 वाजता उठावे तेव्हा देव भेटतो भाग 2. या काळामध्ये दैवी शक्तीचा प्रभाव अधिक असतो. ब्रह्मवेळ अथवा ब्रह्ममुहूर्त म्हणजे परमतत्व गवसण्यासाठीची योग्य वेळ, आणि हिलाच अमृत वेळ म्हटलेली आहे. अमृत वेळ म्हणजे भगवंत या काळामध्ये अमृत वाटत असतो. दैवी शक्ती त्या काळात फिरत असतात, त्या सहज कृपा करतात, म्हणून या काळाला अमृत वेळ म्हटलेले आहे. अशा वेळी आपण झोपले असता नक्की कुठल्या प्रकारचे अमृत मिळणार आहे? अगदी कुंभकर्णासारखे होणार. कुंभकर्ण देवाला इंद्रपद मागणार होता, झोपेत पेंगत असल्यामुळे निद्रपद मागितले, देव तथास्तु म्हणाला. असो, ध्यानात मन लागते हे सारे क्षण योग्य असल्या कारणाने सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. या योगा कारणाने देव लवकर आपलासा होतो. तुम्ही जर तयारीचे साधक असाल तर निश्चितपणे कमीत कमी 17 महिन्यामध्ये देव आपलासा करून घेऊ शकता. मात्र त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठणे गरजेचे आहे. अर्थात या 17 महिन्यामध्ये एकही दिवस साधना चुकू नये. श्री गुरुना उपकार हवे असतात, त्यांना तुमच्याकडून नाम हवे असते, यासाठी ते वाट पाहत असतात. भक्ती दृढ व्हावी म्हणून तो उठवीत असतो. श्री महाराजांच्या प्रेमळ भक्तांची ती वेळ असते. अर्थात भक्ती करणारे भक्त वेगळे व प्रेमळ भक्त वेगळे हे सज्जनांनी लक्षात घ्यावे. ही वेळ वय वाढवण्यास मदत करते, संपत्ती वाढवण्यास मदत करते, घरातील वाद नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी वेळ असते. या काळात काय करू नये तर भोग घेऊ नये, भोजन करू नये. ही जी साधना करायची आहे ती सुद्धा मनात करावी, अर्थात हळू आवाजात करावी. या काळामध्ये वेद अध्ययन, ध्यान, प्रार्थना, उपासना, एकाग्र चिंतनाने ध्यान या गोष्टी केल्यामुळे श्री गुरूंची कृपा फलदायी होते. पहाटे गायक उठतात व तंबोऱ्यावर गायन सराव करीत असतात. पूर्वीच्या काळचे ऋषीमुनी पहाटे उठून साधना करीत होते. या अर्थाने जर विद्यार्थ्यांनी पहाटे उठून अभ्यास केला तर त्यांच्या चटकन लक्षात येते, ध्यानात राहते. हाच त्यांचा परमेश्वर नव्हे काय? काही गुरे वासरे हंबरतात, मानवच पहाटे उठावा म्हणून त्यांना उपदेश करावा लागतो. आपल्याला जर दीर्घ आरोग्य लाभावयाचे तर पहाटे उठलेच पाहिजे. पहिले 21 दिवस नित्याने पहाटे उठून आपल्या जीवनात काय चमत्कार घडतो त्याचा अभ्यास करा. नंतर संकल्प करा. सूर्यदेवता सुद्धा तुमच्या उठण्यावर शाप किंवा आशीर्वाद देत असते. पहाटे उठल्याने आतून सुख प्राप्त होते, कारण वात पित्त कफ याचा समतोल राखण्यासाठी पहाटे उठावे. मग अंगातील मरगळ जाऊन चैतन्य प्राप्त होते. काही जण 3:20 ते 3:30 ला, तर काही जण 3:40 ते 5:30 पर्यंत, तर काही जण 4 ते 5:30 या वेळेला ब्रह्ममुहूर्त मानतात. अर्थात ही पहाटेची वेळ आहे. तुम्ही मागाल ते मिळेल. 4 विभागात रात्र विभागलेली आहे. यातील अंतिम समय म्हणजे पहाट होय. आपल्याला शीघ्र फळ हवे असेल तर पहाटे उठलेच पाहिजे. चांगले विचार, चांगले चैतन्य, बल, विद्या प्राप्ती, शक्ती प्राप्ती यासाठी पहाटे उठावे. तुम्ही जगातील सर्व शक्तिमान व्हाल. जो जागेल तो पावेल, जो झोपेल तो घालवेल. आपली आज्ञाचक्रे संचलित करण्याचा काळ म्हणजे पहाटेचा काळ होय. आपले अंतिम कल्याण करण्याचा काळ म्हणजे पहाटेचा वेळ होय. चला तर आजपासूनच ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा संकल्प करूया. मात्र त्यासाठी सत्य संकल्प करणे गरजेचे आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो.
हे विसरू नका. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.